उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना धमकी देणाऱ्या दोघांना अटक। बुलढाण्यातील देऊळ गावात मुंबई क्राईम ब्रांचची कारवाई। मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सभा। शिंदेंचा आभार दौरा आज नागपूरमध्ये। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेत करणार प्रवेश। देशमुख कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी मस्साजोग ग्रामस्थांचं 25 फेब्रुवारीपासून आमरण उपोषण। मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा इशारा। प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची सरकारला विनंती। मंजूर नसलेले प्रस्ताव मंजूर असल्याचं भासवत 16 शाळांच्या माध्यमातून सत्तारांनी अनुदान लाटलं। माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभारेंचे अब्दुल सत्तारांवर गंभीर आरोप। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणींची भेट घेणार। मुंबईतील प्रश्नांबाबत आयुक्तांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। माणिकराव कोकाटेंवरील आरोप सिद्ध, मग राजीनामा कधी? काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज आणि उद्या पुणे दौऱ्यावर। विविध कार्यक्रमांमध्ये शहा लावणार हजेरी। महिलांना तिकिटात 50% सवलत दिल्यानं एसटी महामंडळाला 3 कोटी रुपये नुकसान। परिवहन मंत्र्यांच्या वक्तव्यानं खळबळ, तर ज्येष्ठ महिलांची एसटी बसमधील सवलत बंद होणार नाही। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं स्पष्टीकरण। कोस्टल रोडवर पॅचवर्क या लोकशाही मराठीच्या बातमीची पंतप्रधान कार्यालयाकडून दखल। मुंबई किनारी खड्डे नाहीत, प्रतिबंधक उपाययोजना म्हणून मास्टिंगचे अतिरिक्त आवरण असल्याचं स्पष्टीकरण। पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्काय वॉकची 130 कोटी रुपयांची निविदा रद्द। वरिष्ठांचे आदेश आणि तांत्रिक अडचणींमुळे निविदा थांबवली। सार्वजनिक बांधकाम विभागाची माहिती। दिल्लीमध्ये आजपासून रंगणार साहित्यिकांची मांदियाळी। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 98व्या साहित्य संमेलनाचं होणार उद्घाटन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।